Welcome students. Today we are going to learn a new lesson. That's why look at page number 31. The name of the lesson, His First Flight. This is the story or the lesson. His First Flight is a motivational story about a young seagull who learns to fly by overcoming his fear. The lesson, His First Flight, is a motivational story. एक प्रेरणादायी अशा प्रकारची ही कथा आहे अबाउट अ यंग सीगल. यंग सीगल म्हणजे अत्यंत छोटा समुद्र पक्षी का जो नुकताच अंड्यामधून बाहेर पडलेला आहे आणि तो उड्डाण करण्याच्या वयाचा झालेला आहे. हू लर्न्स टू फ्लाय बाय ओव्हरकमिंग हिज फिअर. या पाठाचा सारांश म्हणजे भीतीवर मात करून उडायला शिकणाऱ्या एका तरुण नवशिक्या समुद्र पक्ष्याची प्रेरणादायी कथा लियम ओ फ्लेहर्टी याने मांडलेली आहे. लियम ओ फ्लेहर्टी हा लेखक असामान्य अशा कथाकथन कौशल्यामुळे आणि बारकाईचं निरीक्षण यांच्या गुणधर्माने हा लेखक जगविख्यात झाला. हिज फर्स्ट फ्लाईट बरोबर द स्पिनर SPINER आणि द इन्फॉर्मेटर अशा 3 प्रकारच्या त्यांच्या प्रसिद्ध साहित्यकृती आहेत. तर या फर्स्ट फ्लाईटमध्ये स्वतः लेखकाने बारकाईने ऑब्झर्वेशन करून हा धडा लिहिलेला आहे. तर पहिल्यांदा आपण याचं थोडंसं वाचन करून त्याचं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करू आणि हा लेसन थोडासा मोठा होणार नाही याचीही काळजी घेऊ. कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला हा धडा समजला पाहिजे त्या दृष्टीने केलेला प्रयत्न. मग सगळ्यांनी काय करा, पान नंबर 31 काढा. 31वरती माझ्याबरोबर वाचून आणि समजून घ्यायचा प्रयत्न करा. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लीग. His 2 brothers and sister had already flown away the day before. He had been afraid to fly with them. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the lake and attempted to flap his wing, he became afraid. The great expanse of sea stretched down beneath, and it was such a long way down, miles down. He felt certain that his wings would never support him. So he bent his head and ran away back to the little hole under the lake where he slept at night. Even when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away. He failed to muster up courage to take up that plunge which appeared to him so desperate. From the beginning of the lesson, we came to know that there is a young seagull. Young seagull एक छोटासा समुद्रीय पक्षी. He was alone on his leg. आणि तो खडकाच्या कंगोऱ्यामध्ये एकटाच निवांत बसलेला आहे. अशा वेळेला हिज 2 brothers अँड हिज सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लॉन अवे. त्याचे 2 भावंड आणि त्याची एक बहीण हे त्याच्या अगोदर उडून गेलेले आहेत आकाशामध्ये द डे बिफोर. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. आणि हा यंग सीगल वॉज व्हेरी फ्रायटन्ड
was very frightened to fly with his brother and with his sister. Somehow त्याचे भावंड आता दूर अंतरावरती उडून गेले आहेत. कल्पना करा, एक मोठा समुद्र आहे, त्या समुद्राच्या जवळ उंच डोंगर आहे. त्या उंच डोंगराच्या एका फटीमध्ये त्या पिलाबरोबर, त्या यंग सीगलबरोबर त्याचे 2 भावंड, एक बहीण पण राहते, आई वडील पण राहतात. लहानचे मोठे होत असताना हे 2 भावंड, आई वडील आणि बहीण ते उडून गेले आहे. परंतु हा छोटा पक्षी मात्र उडण्याकरता अत्यंत घाबरतोय. Somehow when he had taken a little run forward to the brink of the lake and he attempted to flap his wings. त्याने प्रयत्न पण केला, कशाकरता? टू फ्लॅप हिज विंग, पंख त्याने फडफडवले, उडण्याचाही प्रयत्न केला. द ग्रेट एक्सपॅन्स ऑफ सी स्ट्रेच्ड डाऊन बिनीथ अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन. पण त्याला कळलं, खास समुद्र अत्यंत विस्तीर्ण आहे आणि या विस्तीर्ण समुद्रावरती आपण हवेमध्ये तरंगायचं कसं? दॅट वॉज अ प्रॉब्लेम बिफोर हिम. दॅट्स वाय ही वॉज अफ्रेड टू फ्लाय इन द स्काय. He felt certain that his wings would never support him and he thought himself that his wings, त्याचे पंख त्याला हवेमध्ये उडण्याकरता सपोर्ट करणार नाहीत. So he frightened too much. He bent his head and run away back to the little hole under the lake. आणि पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहिला, परंतु भीती मनामध्ये दाटल्यामुळं पुन्हा एकदा तो दुःखी, खिन्न, उदास झाला. त्याची चोच त्याने खाली वाकवली, मानही खाली वाकवली आणि पुन्हा एकदा तो त्या छोट्याशा फटीमध्ये जाऊन बसला. वेअर ही स्लेप्ट ॲट नाईट, का जिथं तो नेहमी रात्री ज्याला झोपायचा. इवन वेन ईच ऑफ हिज ब्रदर्स अँड सिस्टर, हिज लिटल सिस्टर, हुज विंग्स वेअर फार शॉर्टर दॅन हिज ओन. आणि तसं पाहू गेलं तर his brother's wings and his little sister's wings were very shorter than his own. त्याच्या पंखापेक्षाही त्यांचे पंख अतिशय लहान होते. तरीसुद्धा with the help of courage, with the help of daring, they could fly in the air, flapped their wings and flew away. He failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. His father and mother had come around calling to him. श्रीली, ज्या वेळेला तो या पिंट